भुसावळ शहरातील दुहेरी हत्याकांडाने जळगाव जिल्हा हादरून गेलाय। बुधवारी रात्री माजी नगरसेवक संतोष बारसे आणि त्यांचा मित्र सुनील राखुंडे यांच्यावर अंधाधुंदपणे गोळ्या झाडून दोघांची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी मुख्य आरोपीला नाशिकमधून अटक करण्यात आलेली आहे। भुसावळ शहरात बुधवारी रात्रीच्या सुमारास कारमधून प्रवास करणारे माजी नगरसेवक संतोष बारसे आणि त्यांचा मित्र सुनील राखुंडे यांच्यावर अंधाधुंदपणे अज्ञात इसमांनी गोळीबार केला होता। यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला होता। या हत्याकांडामधील मुख्य सूत्रधार संशयित करण परतुडे याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या गुंडाविरोधी पथकानं ही कारवाई केली आहे। शहरातील मरीमाता मंदिराजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी मोटारीत बसलेल्या बारसे आणि राखुंडे यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या। त्यानंतर हल्लेखोर भुसावळसह आणि जळगाव जिल्ह्यातून पसार झाले होते। जळगाव पोलिसांची विविध पथके हल्लेखोरांच्या शोधात होती। 8 संशयितांपैकी एकाला भुसावळमधून तर दुसऱ्याला धुळे जिल्ह्यातील साक्रीमधून पथकानं ताब्यात घेतलं होतं। गोळीबार करणारा मुख्य संशयित हल्लेखोर हा मात्र फरार होता। त्यालाही गुंडाविरोधी पथकानं गुप्त माहितीच्या आधारे अटक केली आहे। त्याची अंगझडती घेतली असता कमरेला त्याने 2 गावठी पिस्तूल लावलेले आढळून आले। तसेच त्याच्या ताब्यातून 5 जिवंत काडतुसे देखील पोलिसांनी जप्त केली आहे। अटकेनंतर त्याच्याकडून 2 गावठी कट्टे, मॅगझीन, 5 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक।